नेट सेट एक्झामिनेशनमध्ये लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्सचा पेपर 2 चा अभ्यास करताना आपण सिलेबसनुसार अभ्यास करणं महत्त्वाचं असतं. तर सेटनेटच्या सिलेबसमध्ये हे 10 युनिट दिलेले आहेत. ILSSOMT आर्ट म्हणजे इन्फॉर्मेशन, लॉज अँड लेजिस्लेशन, सोर्सेस, सर्व्हिसेस, ऑर्गनायझेशन ऑफ नॉलेज, मॅनेजमेंट, टेक्नॉलॉजी, ऑटोमेशन, रिसर्च आणि टाइप्स ऑफ लायब्ररी हे 10 युनिट आहेत. आणि प्रत्येक युनिटमध्ये युनिट नंबर 1 मध्ये 10 पॉईंट दिलेले आहेत, सेकंड युनिटमध्ये 10 पॉईंट युनिट दिलेत, असे प्रत्येक युनिटमध्ये 10-10 पॉईंट दिलेला आहे. त्यातील पहिलं युनिट जे आहे तर इन्फॉर्मेशन असं आपण त्याला नाव दिलेलं आहे. तर त्या इन्फॉर्मेशन या युनिटमधील वरचे जे सगळे जे पॉइंट आहेत 6 पॉइंट, डेटा, इन्फॉर्मेशन लाईफ सायकल, रोल ऑफ इन्फॉर्मेशन, इन्फॉर्मेशन सायन्स, कम्युनिकेशन, इन्फॉर्मेशन इंडस्ट्री, हे सर्व पॉइंट आपण मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहेत. आता त्यानंतरचा 7वा पॉइंट कोणता आहे तर IPR, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट असं म्हटलं जातं की अँड लिगल इश्यूज. आता त्यामध्ये कॅटेगराइज, कन्व्हेन्शन्स, ट्रीटीज आणि लॉज म्हणजे बौद्धिक संपदा हक्क संदर्भामधील सर्व गोष्टींचा या ठिकाणी अभ्यास करावायचा आहे. म्हणजे आपला पहिल्या युनिटमधील 7वा पॉइंट जो आहे तो या ठिकाणी कव्हर होणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला युनिट नंबर 1 मधील 7वा पॉइंट या ठिकाणी आपण पाहत आहोत, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट. तर चला या ठिकाणी बौद्धिक संपदा अधिकार म्हणजे IPR असं लिहिलेलं आहे पहा. तर IPRचा लॉंग फॉर्म अतिशय महत्वाचा आहे, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. म्हणजे काय तर बौद्धिक संपदा अधिकार. तर ही संकल्पना जी आहे ती ग्रंथालय आणि माहितीशास्त्रामध्ये अतिशय महत्वाची संकल्पना म्हणून मानली जाते. तर बौद्धिक संपदा हक्क म्हणजे काय तर माणसाने आपल्या बुद्धीच्या जोरावर निर्माण केलेल्या नवनिर्मितीला जे कायदेशीर संरक्षण मिळते त्यालाच बौद्धिक संपदा अधिकार असं म्हटलं जातं. म्हणजे काय तर बौद्धिक संपदा म्हणजे काय तर मानवी बुद्धीने निर्माण केलेली एखादी अमूर्त निर्मिती असते. त्यामध्ये साहित्य असू द्या, शोध असू द्या, कलाकृती असू देत किंवा डिझाईन असू द्या आणि चिन्हे असू देत, या सर्वांचा समावेश जो आहे तो बौद्धिक संपदा अधिकारामध्ये आहे. तर त्या IPR नुसार त्याचा मोबदला जो आहे तर तो त्या व्यक्तीला मिळाला पाहिजे. त्यासाठी IPR ही कन्सेप्ट अस्तित्वात आलेली आहे पहा. तर या ठिकाणी बौद्धिक संपदा अधिकारांमध्ये कोणकोणते प्रकार असतात तर त्या ठिकाणी कॉपीराईट, त्यानंतर पेटंट, ट्रेडमार्क, डिझाईन आणि GI टॅग हे त्यामध्ये बौद्धिक संपदाच्या मुख्य श्रेणींमधील महत्वाच्या श्रेणी किंवा प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत पहा. तर आता कॉपीराईट म्हणजे काय तर एखादा लेखक असतो, कवी असतो, संगीतकार असतो किंवा कलाकारांच्या निर्मिती केलेली असते त्या सर्व गोष्टींना संरक्षण देण्याचे काम जे आहे ते कॉपीराईट ऍक्ट करत असतोय. कारण ग्रंथालयातील पुस्तके, जर्नल, चित्रपट, संगीत यासाठी हे कॉपीराईट लागू होत असते. तर अशा प्रकारे कॉपीराईट हा अतिशय महत्वाचा टॉपिक आपण या ठिकाणी पाहत आहोत. आता माझ्या मनामध्ये एक प्रश्न येतो की कॉपीराईट कशासाठी मिळतो तर कॉपीराईट प्रामुख्याने कोणकोणत्या क्षेत्राशी रिलेटेड मिळत असतो पहा तर साहित्यिक कार्य म्हणजे लिटररी वर्क असतंय, पुस्तक, लेखक, कविता, शोधनिबंध, संगणक प्रोग्राम
आणि कोडिंग यांना कॉपीराइट मिळतो. त्यानंतर आता हे झालं लिटररी वर्कमध्ये. कलात्मक वर्क असतं काही जणांचं, आर्टिस्टिक वर्क असतंय पहा. त्यामध्ये चित्रे असतील, फोटोग्राफी असेल, वस्तुकलेचे डिझाईन असेल, त्यानंतर नकाशा असतील, त्यांना कलात्मक कार्यासाठी सुद्धा कॉपीराइट मिळत असतो. त्यानंतर नाट्य व संगीत. आता नाटके, पटकथा, गाणी लिहिली जातात, संगीताची रचना केली जाते, त्यांना सुद्धा कॉपीराइट मिळत असतो. सिनेमॅटिक ग्राफ, फिल्म आणि ध्वनिमुद्रण, त्यामध्ये चित्रपट, व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग केले जातात, तर त्यांना सुद्धा कॉपीराइट आपण मिळत असतोय. आता एक लक्षात घ्या की कॉपीराइट मुळे कोणत्या गोष्टींचे अधिकार मिळतात. तर कॉपीरायटरचे मुख्य अधिकार कोणते असतात, तर पुनरुत्पादन म्हणजे काय तर रिप्रोडक्शन, त्या कामाच्या प्रती तयार करणे किंवा फोटो कॉपी करण्याचा अधिकार त्याला मिळतो. कुणाला? कॉपीरायटरला. त्यानंतर प्रसारण, पब्लिकेशन, पब्लिक परफॉर्मन्स म्हणजे ते काम लोकांसमोर सादर करणे. उदाहरणार्थ एखादं नाटक असेल, एखादं गाणं असेल, तर ते काम लोकांसमोर प्रसारण करण्याचं अधिकार त्याला मिळत असतो. त्यानंतर रूपांतर, अडॅप्टेशन असं म्हटलं जातं, की पुस्तकावर आधारित चित्रपट बनवणे किंवा एका भाषेतून दुसऱ्या भाषेत अनुवाद करणे, ट्रान्सलेशन करण्याचा पण अधिकार कॉपीराइटमुळं मिळत असतो. किंवा वितरण, डिस्ट्रीब्युशन करणं. कारण कुठलंही शोध लावलेला असेल तर ते काम जे आहे ते विकता येते, भाड्यानं देता येतं. त्यामुळे कॉपीराइटमुळं वरील सर्व अधिकार मिळत असतात पहा. आता बऱ्याच वेळेला सेट नेट परीक्षेमध्ये प्रश्न असा येतो की लेखकाच्या मृत्यूनंतर त्याच्या हयातीत कॉपीराइटचा कालावधी किती असतो. तर कॉपीराइटची जी व्हॅलिडिटी दिलेली आहे, साहित्यिक आणि कलात्मक कामांसाठी लेखकाच्या हयातीपर्यंत अधिक त्याच्या मृत्यूनंतर 60 वर्ष पर्यंत कॉपीराइटचा अधिकार मिळतो. आणि चित्रपट आणि ऑडिओ रेकॉर्डिंगसाठी सुद्धा प्रसिद्ध झाल्यापासून 60 वर्ष त्याचा कॉपीराइटचा अधिकार मिळालेला असतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण कॉपीराइट ही कन्सेप्ट आपण पाहिलेली आहे. आता त्यानंतर दुसरी कन्सेप्ट आहे पेटंट. आता पेटंट म्हणजे काय? आता पेटंट ही एक कायदेशीर संकल्पना आहे, ज्याद्वारे संशोधकाला त्याच्या नवीन शोधासाठी ठराविक कालावधीसाठी विशेष अधिकार दिले जातात. आता पेटंट हे 20 वर्षासाठी मिळतं पहा. तर पेटंट बद्दलची आपण माहिती मी या ठिकाणी सांगत आहे की पेटंट म्हणजे काय, तर जेव्हा एखादी व्यक्ती किंवा संस्था एखादी नवीन वस्तू, प्रक्रिया किंवा तंत्रज्ञान शोधून काढते, तेव्हा सरकार त्यांना त्या शोधाची नक्कल करण्यापासून किंवा ती विकण्यापासून इतरांना रोखण्याचा अधिकार देते. यालाच पेटंट असे म्हणतात. आता या ठिकाणी पेटंट मिळवण्यासाठी कोणत्या अटी असतात पहा. तर नवीनता, नॉव्हेल्टी पाहिजे, की तो शोध जगात यापूर्वीही कुठेही अस्तित्वात नसला पाहिजे. नवनिर्मिती केली पाहिजे. तो शोध केवळ जुन्या गोष्टींमधील छोटा बदल नसावा, तर त्यात काहीतरी तांत्रिक प्रगती असली पाहिजे. त्यानंतर उपयोगिता, त्या शोधाचा उद्योगात किंवा समाजात काहीतरी प्रत्यक्ष वापर करता येणं शक्य असावं. अशा वेळेला पेटंट आपण घेऊ शकतो. आता पेटंटचे प्रकार हे आपल्याला माहित नसते पहा, की पेटंटचे 3 प्रकार आहेत: प्रॉडक्ट पेटंट, प्रोसेस पेटंट आणि डिझाईन पेटंट. आता प्रॉडक्ट पेटंटमध्ये अंतिम उत्पादनासाठी, उदाहरणार्थ एखादे नवीन औषध किंवा यंत्र बनवले त्याला प्रॉडक्ट पेटंट असं म्हणतात. आता प्रोसेस पेटंट, त्यामध्ये एखादी वस्तू बनवण्याच्या विशिष्ट पद्धतीसाठी प्रोसेस पेटंट असं म्हटलं जातं. आणि डिझाईन पेटंट जे आहे, वस्तूच्या बाह्य रचनेसाठी किंवा स्वरूपासाठी डिझाईन पेटंट तयार केलं जातं किंवा घेतलं जातं. खरं तर पेटंट जे आहे त्यामुळं जो पेटंट घेतो त्याला संरक्षण मिळतं, आर्थिक लाभ मिळतात आणि स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी
त्याचा फायदा होतो, कारण बाजारपेठेमध्ये तुमच्या संशोधनाचा दबदबा तयार होतो आणि तुम्हाला त्याचं लायसन मिळतं, आर्थिक लाभ होतात. अशा प्रकारे तुमच्या परवानगीशिवाय कोणीही तुमचा शोध वापरू शकत नाही. त्यामुळं पेटंट घेणं हे अतिशय महत्वाची प्रक्रिया आहे. आणि पेटंट कुठून घेतलं जातं, तर इंडियन पेटंट ऑफिस IPO कडे अर्ज करावा लागतो आणि त्यामध्ये शोधाचे संपूर्ण तांत्रिक तपशील सादर करावे लागतात आणि त्याच्या प्रोसेस दिलेल्या असतात. त्या पद्धतीने आपण त्या प्रोसेस करून आपण पेटंट घेऊ शकतो. आता पुढचा पॉइंट आहे पहा, ट्रेडमार्क. आता ट्रेडमार्क म्हणजे काय? ट्रेडमार्क म्हणजे कोणताही शब्द, नाव, चिन्ह, लोगो, स्लोगन किंवा अगदी विशिष्ट रंगाचे मिश्रण जे ग्राहकांना एखादी वस्तू कोणत्या कंपनीची आहे हे ओळखण्यास मदत करते, त्याला ट्रेडमार्क असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ टाटा, TATA हे नाव जे आहे ते टाटाचा लोगो आहे पहा. किंवा नायके हे चा राईट मार्क जो आहे, तर ते राईट मार्क असलेलं चिन्ह जे आहे नायके, तर तो त्याचा ट्रेडमार्क आहे. किंवा मॅकडॉनल्डचा पिवळा यम जो दिलेला असतो. तर ट्रेडमार्कचे मुख्य प्रकार किती असतात? तर 4 मुख्य प्रकार असतात पहा. तर शब्दचिन्ह ट्रेडमार्क असतो. तर एखाद्या आता फक्त ब्रँडचे नाव असेल, गुगल, ॲपल, त्याला शब्दचिन्ह ट्रेडमार्क म्हणतात. लोगो डिझाईन किंवा डिव्हाइस मार्क म्हणजे काय? तर विशिष्ट प्रकारचे चित्र किंवा चिन्ह देणे, त्याला लोगो डिझाईनचा ट्रेडमार्क म्हणतात. आणि स्लोगन, आता एखादं प्रसिद्ध वाक्य असेल, जस्ट डू इट, तर हा जो स्लोगन आहे ते एखाद्या कंपनीचा असतो. त्यामुळं असा तो सुद्धा जस्ट डू इट सुद्धा एक स्लोगन तयार होतो, ट्रेडमार्क असतो, ट्रेडमार्क घेतलेला असतो. किंवा ध्वनी किंवा आकार, काही वेळेस विशिष्ट आवाजाला किंवा बाटलीच्या आकारालाही ट्रेडमार्क दिला जातो. त्यामुळं ट्रेडमार्क अतिशय महत्वाचा मुद्दा आहे पहा, की IPR मध्ये ट्रेडमार्क म्हणजे त्या ट्रेडमार्कचे फायदे काय असतात, तर ब्रँड व्हॅल्यू, त्यामुळे ग्राहकाला तुमच्या ब्रँडवर विश्वास निर्माण होतो. कायद्याचे संरक्षण मिळतं. जर कोणी तुमच्या नावाचा किंवा लोगोचा चुकीचा वापर केला तर त्याला कायदेशीर कारवाई तुम्ही करू शकता. किंवा मालकीचा हक्क, म्हणजे नोंदणीकृत तो ब्रँड तुमची संपत्ती, असेट बनते, जे तुम्ही विकू किंवा भाड्यानं देऊ शकता. त्यामुळं आता ट्रेडमार्क जो जो आहे, तर तो तुम्ही अर्ज केला असेल आणि अद्याप मंजूर झालेला नसेल, तर त्यावेळेला TM हे वापरू शकता. TM लिहायचं असतं. मात्र एकदा तुमचा ट्रेडमार्क सरकारकडून अधिकृतपणे मंजूर झाला, की तुम्ही त्या नावापुढे आर आणि गोल चिन्हात गोल कंसामध्ये आर हे चिन्ह आपण वापरू शकता, म्हणजे काय, रजिस्टर्ड. आणि ट्रेडमार्क जे आहे त्याची नोंदणी 10 वर्षासाठी वैध असते. त्यामुळं हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे पहा. अशा प्रकारे ट्रेडमार्क विषयी आपण माहिती पाहिलेली आहे. आता पुढचा मुद्दा या ठिकाणी आपण घेत आहोत, की औद्योगिक डिझाईन, त्यालाच इंडस्ट्रियल डिझाईन असं म्हणतात. तर हे प्रामुख्याने एखाद्या वस्तूच्या बाह्य स्वरूपावर, आकारावर किंवा सौंदर्यावर लक्ष केंद्रित करते. हे पेटंट हे ट्रेडमार्क पेक्षा वेगळे आहे, कारण यात वस्तूच्या अंतर्गत कार्यापेक्षा ती दिसायला कशी आहे याला अधिक महत्व असते. इंडस्ट्रियल डिझाईन ची सविस्तर माहिती, इंडस्ट्रियल डिझाईन म्हणजे काय, असा बऱ्याच वेळेला मनामध्ये प्रश्न निर्माण होतो. तर जेव्हा एखादी व्यक्ती असते, तर ती व्यक्ती एखाद्या उत्पादनासाठी नवीन आणि आकर्षक आकार तयार करते, कॉन्फिगरेशन तयार करते, नमुना पॅटर्न तयार करते किंवा रंगाचे संयोजन तयार करते, तेव्हा त्याला इंडस्ट्रियल डिझाईन असे म्हणतात. आता हे डिझाईन बऱ्यामध्ये 3D मध्ये असतंय, 2D मध्ये असतं. मात्र ते इंडस्ट्रियल डिझाईन म्हणून ओळखलं जातं आणि ते स्पेसिफिक असतं, की त्यामुळं त्या कंपनीला त्याचा कायदेशीर हक्क मिळालेला असतो. कारण कोणीही त्याचं इंडस्ट्रियल डिझाईन आहे ते दुसरा वापरू शकत नाही.
आता इंडस्ट्रियल डिझाईनची उदाहरणं म्हटलं तर वाहनांचा आकार, आता एखाद्या कारचा आकार असेल, बाईकचा आकार असेल, तर त्यांचा आकार हे इंडस्ट्रियल डिझाईनचं उदाहरण आहे पाहू. किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल फोनची ठेवण, लॅपटॉपचा लुक कसा असावा किंवा हेडफोनचं डिझाईन कसं असतंय, त्या डिझाईन पेक्षा वेगळं डिझाईन तुम्ही हे करू शकत नाही किंवा तुमचं डिझाईन दुसरा चोरू शकत नाही. त्यानंतर घरगुती वस्तू असतात, फर्निचर, खुर्ची, कपाट वगैरे, बाटल्यांचा आकार, त्याचं सुद्धा इंडस्ट्रियल डिझाईन म्हणजे मान्यता घेतली जाते, पॅकेजिंग असेल. तर अशा प्रकारे हे जे भारतामध्ये डिझाईन ऍक्ट 2000 जो आहे, त्यानुसार डिझाईनची नोंदणी केली जाते आणि 10 वर्षासाठी त्याचं संरक्षण मिळालेलं असतं आणि त्यानंतर आवश्यक शुल्क भरून तुम्ही 5 वर्षासाठी ते वाढवता पण येतं. अशा प्रकारे 5 वर्ष, 15 वर्ष तुम्ही डिझाईन, औद्योगिक डिझाईनचा कॉपीराइट घेऊ शकता तुम्ही. त्याचबरोबर पुढचा जो प्रश्न आहे, या ठिकाणी भौगोलिक मानांकन हा टॉपिक आपण पाहणार आहोत. आता बऱ्याच वेळेला भौगोलिक मानांकन म्हणजे काय, तर विशिष्ट ठिकाणच्या उत्पादनांना मिळणारी ओळख असते, त्याला भौगोलिक नामांकन असं म्हणतात. आता महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी ही भौगोलिक नामांकनामध्ये आहेत, कारण GI टॅग त्यांनी घेतलेला असतो. पुणेरी पगडी किंवा पैठणची साडी असू द्या किंवा इथं दिलेलं आहे पहा कोल्हापुरी चप्पल, दार्जिलिंगचा चहा, ही सगळी GI टॅगची उदाहरणे आहेत. आणि त्यामुळे GI टॅगचा फायदा काय होतात, तर कायदेशीर संरक्षण मिळतं, दर्जाची खात्री तयार केली जाते, आर्थिक वृद्धी होते आणि पर्यटनाला चालना मिळते. आता जॉग्राफिकल इंडिकेशन ऑफ गुड्स नावाचा एक ऍक्ट आहे पहा, रजिस्ट्रेशन अँड प्रोटेक्शन ऍक्ट 1999 नुसार या GI टॅगची नोंदणी केली जाते आणि याचे कार्यालय कुठं आहे, चेन्नई या ठिकाणी आहे पहा. बऱ्याच वेळेला MCQ मध्ये विचारलं जातं की GI टॅग देणारे कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे, तर चेन्नई या ठिकाणी आहे आणि त्याची नोंदणी ती 10 वर्षासाठी असते आणि पुन्हा नूतनीकरण सुद्धा करून घेऊ शकता. अशा प्रकारे बौद्धिक संपदा हक्क, IPR, हे या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण बौद्धिक संपदा अधिकार, IPR म्हणजे काय ते पाहिलं. त्यानंतर बौद्धिक च्या प्रमुख श्रेणी ज्या आहेत, त्यामध्ये कॉपीराइट ऍक्ट काय आहे, पेटंट काय आहे, ट्रेडमार्क काय आहे, इंडस्ट्रियल डिझाईन काय आहे आणि GI जॉग्राफिकल इंडिकेशन टॅग जो आहे, तर त्या संदर्भात माहिती आपण पाहिलेली आहे. थँक्यू व्हेरी मच.